नाही, पहिली गोष्ट तर मी आपल्या या माध्यमातून वीरेंद्रजी पण इथे आहेत आणि ओबीसी महासंघाचे अध्यक्ष देखील आहेत आणि आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील जनतेला, मग ते मराठा समाजाचे असतील, ओबीसी समाजाचे असतील, एक गोष्ट फार स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणाच्याही आंदोलनाला सरकारचा विरोध नाही. फक्त सरकारची भूमिका नेहमी हीच राहिली आहे की समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, समाजामध्ये वाद निर्माण होऊ नयेत आणि सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी नियमात, कायद्याने दिलेल्या चौकटीत जे काही देणं शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न सरकार करतं आहे. दुसरा विषय असा आहे की माननीय मनोजदादांचं आंदोलन मुंबईत धडकणार आहे. त्याला म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली नसताना देखील दादांच्या आंदोलनाचा मान सन्मान करून सरकारने एक दिवसाची परवानगी सरकारच्या स्वतःच्या परवानगीने दिलेली आहे. माझी देखील माननीय मनोजदादांना विनंती होती, वीरेंद्रजींना पण ते माहिती आहे की आम्ही फक्त विनंती करत होतो की गणपतीच्या काळामध्ये मुंबईमध्ये लाखो भाविक येत असतात. मग ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला असतील, चिंतामणीच्या दर्शनाला असतील, सिद्धिविनायकाला असतील, अनेक मुंबईतल्या गणपती उत्सवाला येत असतात. देशातून विदेशातून पर्यटक येत असतात. अशा काळात असं आंदोलन नाही झालं तर बरं झालं असतं, ही माझी विनंती त्यांना होती. इवन सरकारची विनंती त्यांना होती. ते आंदोलन त्यांनी 6 तारखेनंतर करावं ही देखील विनंती आम्ही केली होती. या आंदोलनात आम्ही सहभागी नेहमी आहोत, आमचं सहकार्य नेहमी असतं. या बाबतीत वीरेंद्रजी देखील दुमत करणार नाहीत याची मला खात्री आहे. परंतु ज्या वेळेला आता हे आंदोलन केलं जाईल त्या न्यायप्रविष्ट चौकटीत ते आंदोलन व्हावं. माननीय मनोजदादांनी त्यांच्या शिष्टमंडळाबरोबर जर मुख्यमंत्र्यांची चर्चा करायची नसेल तर मुख्यमंत्र्यांनी गठीत केलेल्या एका समितीबरोबर, ज्याचे विखे पाटील अध्यक्ष आहेत, उदय सामंत आहेत, अनेक मंत्री त्याचे सदस्य आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करावी.